हॅलो. लास्ट लेक्चरला आपण सॅप नेटवर्क विषयी पाहिलं होतं. आता आपण बघूयात सॅप नेट व्ह्यूवर. सॅप मेड अ की डिसिजन इन 2001. सॅपने काय केलं की 2001ला एक नवीन डिसिजन घेतलं टू ओपन अस इट्स प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी, की त्यांना एक त्यांची प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी ओपन करायची आणि मेक इट प्रोग्रामेबल व्हाया सॅप नेट व्ह्यूवर. आणि त्याला प्रोग्रामेबल बनवायचं आहे कोणाच्या मदतीने? सॅप नेट व्ह्यूवरच्या. विच रिसिव्ड अ लॉट ऑफ इंडस्ट्री अटेन्शन ॲज द फर्स्ट फुल्ली इंट्रोपेरेबल वेब बेस्ड क्रॉस ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म. म्हणजे त्यावेळेचं हे काय होतं की सगळ्या इंडस्ट्रीचं, वेगवेगळ्या इंडस्ट्रीचं काय केलं, अटेन्शन यांनी मिळवून घेतलं सॅप नेट व्ह्यूवरने. का? इट इज द फर्स्ट फुल्ली एंट्रोपेरेबल वेब बेस्ड क्रॉस ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म. सो हे पहिलंच एंट्रोपेरेबल वेब बेस्ड आणि क्रॉस ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म होतं दॅट कुड बी यूज टू डेव्हलप नॉट ओनली सॅप ॲप्लिकेशन. म्हणजे याच्यामध्ये फक्त तुम्ही सॅप ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकत नव्हतं, तर बाकीच्या ॲप्लिकेशनला सुद्धा ते सपोर्ट करत होतं. द प्लॅटफॉर्म enables the use of standard based web services to create new application for business needs. सो बिझनेससाठी लागणारे नवीन ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी किंवा क्रिएट करण्यासाठी त्यातला एक प्लॅटफॉर्म मिळाला. सॅप नेटव्ह्यूवर इज अ टेक्निकल फाउंडेशन अँड मेन कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म ऑफ सॅप. काय म्हटलं की सॅप नेटव्ह्यूवर जे आहे ते एक टेक्निकल फाउंडेशन होतं आणि मेन कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म होतं सॅपसाठी. अँड इट इज प्रोव्हाइड अ सेट ऑफ टूल्स फॉर building and integrating application from number of disparate sources and location via service oriented architecture middleware. The part of the company MySap product group. So MySap product group SAP Network can extend and it interoperable with other development platforms including Microsoft .NET, IBM's WebSphere and Oracle Java. Part of the company MySap's product group. आता हे जे होतं सॅप व्ह्यूवर हे कोणाचं पार्ट होतं? तर मायसॅप प्रोडक्ट ग्रुपचं होतं. सॅप नेटव्ह्यूवर कॅन एक्सटेंड, त्याच्यानंतर सॅप नेटव्ह्यूवर खूप वाढवला गेला अँड इट इज इंटरओपेरेबल विथ अदर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म्स. आणि तो बाकीचे जे डेव्हलप प्लॅटफॉर्म्स होते त्यांच्यासोबत उभा केला गेला. मग त्याच्यामध्ये कोणकोणते होते? मायक्रोसॉफ्ट .NET, IBM's वेबस्फेअर अँड ऑरॅकल जावा. देन सॅप लॅब्स acquisition. SAP says its primary focus on growth rates on internal innovations by developing and improving its own products. काय म्हटलं? SAP says its the primary focus on growth rates. As a step in that direction, the company created SAP Labs, which are research and development locations that develop and improve core product. These are located in high-tech clusters around the world, such as Bangalore, India, and Palo Alto, Calif. Beyond organic growth, SAP has executed on an aggressive acquisition strategy to fill its technology gaps. Since 1996, the company has made more than 60 acquisitions. A major focus for company in recent years has been building its cloud computing capabilities and enabling greater mobility. Acquiring companies with such technologies has helped to build those capabilities. Here are 6 acquisitions that serves an example. नंतर काय झालं? कंपनीने काय ठेवलं? सॅपने काय ठरवलं की त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट आहेत त्याला काय करायचं? इम्प्रूव्ह करायचं, त्याला डेव्हलप करायचं. मग त्याला डेव्हलप करण्यासाठी एका मोठ्या रिसर्चची गरज होती आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? ती कंपनीने सॅप लॅब्स म्हणून काढल्या. त्या लॅब्समध्ये काय केलं गेलं? तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुरू केली. ह्या त्याचे जे प्रोडक्ट होते, बेसिक प्रोडक्ट त्याच्यावरती. मग हे जे होते एक आता हायटेक क्लस्टर्स म्हणजे हायटेक लॅब्स आल्या. मग ह्या लॅब्स कुठे आल्या? तर ह्या लॅब्स जगामध्ये खूप साऱ्या ठिकाणी एस्टॅब्लिश केल्या गेल्या. मग त्याच्यामध्ये बँगलोर, इंडियामध्ये बँगलोर, त्याच्यानंतर पॅलो अल्टो, कॅलिफमध्ये, अशा बऱ्याच ठिकाणी त्या लॅब डेव्हलप केल्या गेल्या. त्याच्यानंतर काय म्हटलं? बियॉन्ड ऑर्गॅनिक ग्रोथ सॅप हॅज एक्झिक्युटेड अग्रेसिव्ह एक्विजिशन स्ट्रॅटेजी विल फिल द टेक्नॉलॉजी गॅप्स. सो जे काही टेक्नॉलॉजी गॅप्स होते सॅपमध्ये ते भरून काढण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. सिन 1996 द कंपनी हॅज मेड मोर दॅन 60 ॲक्विजिशन्स.
मग त्यांनी काय केलं की 1996 द कंपनी हॅज मेड मोर दॅन 19 ॲक्विजिशन 60 पेक्षा 60 ॲक्विजिशन 60 पेक्षा जास्त त्यांनी त्याच्यावरती डेव्हलपमेंट केली किंवा रिसर्च केलं. मेजर फोकस ऑन द कंपनी इन रिसेंट इयर हॅज बीन बिल्डिंग अ क्लाउड कम्प्युटिंग कॅपॅबिलिटीज. सो कंपनीचा मेजर फोकस कशावरती होता तर क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे त्याचं स्टोरेज वाढवण्याचा त्याचा जास्त प्रयत्न चालू होते. देन त्यांनी त्यानंतर काय म्हटलं की बिल्ड दोज कॅपॅबिलिटीज हिअर आर 6 ॲक्विजिशन्स. मग ते कॅपॅबिलिटी वाढवण्यासाठी त्यांनी 6 ॲक्विजिशन सर्व केले. त्याच्यातले दिलेले 6. फर्स्ट वन होतं कॉन्कर टेक्नॉलॉजी 2014 ऑनलाईन ट्रॅव्हल अँड एक्सपेन्सेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. काय म्हटलंय कॉन्कर टेक्नॉलॉजी 2014 मध्ये त्यांनी चालू केली. त्याच्यामध्ये काय होतं ऑनलाईन ट्रॅव्हल अँड एक्सपेन्सेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. सो हा ट्रॅव्हलिंग सॉफ्टवेअर होतं ॲज अ सर्व्हिस म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी फील्ड ग्लास म्हणून 2014ला एक सॉफ्टवेअर आलं क्लाउड बेस्ड कंटिंजंट लेबर अँड सर्व्हिसेस. सो हा तुमचा त्यांचा काय होता थोडक्यात याच्या रिलेटेड सॉफ्टवेअर होता. देन हायब्रिज 2013 ई कॉमर्स पार्ट ऑफ सॅप कस्टमर एंगेजमेंट अँड कॉमर्स सूट. सो हा त्यांचा ई कॉमर्स रिलेटेड ॲप्लिकेशन होता हायब्रिज 2013. देन ॲरिबा 2012 क्लाउड बेस्ड B2B मार्केट प्लेस. हे बिझनेस टू बिझनेस मार्केट प्लेस होतं याच्यामध्ये. देन सक्सेस फॅक्टर 2011 क्लाउड बेस्ड ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट. सो हे ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंटसाठी यूज केले जाणारं सॉफ्टवेअर होतं. आणि देन आता हे सगळे जे सॉफ्टवेअर होते देन बिझनेस ऑब्जेक्ट्स 2017 बिझनेस इंटेलिजन्ससाठी वापरलं गेलेलं सॉफ्टवेअर होतं. हे 6 सॉफ्टवेअर जे आहे ते सगळे सॉफ्टवेअर काय होते क्लाउड बेस्ड होते. आणि त्यांचं मेन काय म्हटलं फोकसच होतं की क्लाउड बेस्ड कॅपेबिलिटी वाढवायची. देन येतं मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक नॅव. This is an enterprise resource planning ERP software suited for mid-sized organization. The system offers specialized functionality for manufacturing, distribution, government, retail, and other industries. The system was originally developed by Denmark-based Navision AS until it was acquired by Microsoft in 2002. Microsoft Dynamics now offers application for financial management, financial management, human resource management, manufacturing, multiple and international sites, project management, sales and marketing, then service management, supply chain management, and business intelligence. The functionality is particularly designed by manufacturing distribution sector. The system is known for being highly customizable, and partners have developed a long list of industry specific configuration to serve various vertical markets. काय म्हटलं गेलं याच्यात बघा दिस इज अ एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक नॅव. हे काय होतं ते एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग ERP सॉफ्टवेअर होतं सूट फॉर मिड साईज ऑर्गनायझेशन. सो मिडल साईजचे जे ऑर्गनायझेशन होते त्यांच्यासाठी ते सूट होतं. द सिस्टम ऑफर स्पेशलाइज फंक्शनॅलिटी फॉर मॅन्युफॅक्चरिंग डिस्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट. मग याच्यामध्ये खूप सारे फंक्शनॅलिटी काय होतं सुटेबल फंक्शनॅलिटी होत्या. मग ते मॅन्युफॅक्चरिंगसाठी असेल डिस्ट्रीब्युशनसाठी असेल गव्हर्नमेंटसाठी असेल किंवा रिटेल अँड अदर इंडस्ट्रीसाठी असेल. द सिस्टम वॉज ओरिजिनली डेव्हलप बाय डेन्मार्क बेस्ड नेव्हिजन. आता हे जे सिस्टम होतं हे ओरिजिनली कुठं डेव्हलप केलं होतं डेन्मार्क बेस्ड नेव्हिजन AS अंटिल इट वॉज एक्वायर्ड बाय मायक्रोसॉफ्ट इन 2007. जोपर्यंत मायक्रोसॉफ्टने 2001-2ला ते ॲक्वायर केलं नाही तोपर्यंत हे काय होतं डेन्मार्क बेस्ड नेव्हिजन AS होतं. देन मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक नॅव. त्याच्यानंतर मग त्यांनी मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक नॅव ऑफर्स ॲप्लिकेशन फॉर फिनान्शियल मॅनेजमेंट. मग मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक नॅवने कोणाकोणाला ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करून दिले तर फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी दिले. देन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट दिले HR मध्ये दिले मॅन्युफॅक्चरिंग मल्टिपल आणि इंटरनॅशनल साईट्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट सेल्स मार्केटिंग सर्व्हिस मॅनेजमेंट सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड बिझनेस इंटेलिजन्स. या सगळ्या ठिकाणी त्यांनी ॲप्लिकेशन अवेलेबल दिले. पण फंक्शनली
फंक्शनॅलिटी इन पर्टिक्युलर डिझाईन, पण हे पर्टिक्युलर डिझाईन कशासाठी केलेलं होतं तर मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशन सेक्टर. The system is known for being highly customizable, and partners have developed a long list industry specific configuration to serve various vertical markets. Microsoft Dynamics now deploys on the Windows operating system and Microsoft SQL Server, and it is developed in the .NET framework, all of which are core Microsoft platform technologies. These offer customers a tightly integrated stack from infrastructure to application. The system is developed on site or hosted for an additional fee. काय म्हटलंय मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक नॅव डेव्हलप ऑन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. सो नॅव जो होतं ते कशात डेव्हलप केलं गेलं विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आणि अँड मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर आणि मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर मध्ये आणि इट इज डेव्हलप इन आणि ते कशामध्ये डेव्हलप केलं गेलं डॉटनेट फ्रेमवर्क मध्ये त्याला डेव्हलप केलं गेलं. ओके देन येतं ईसीआरएम. ईसीआरएम मध्ये काय होतं ईसीआरएमचं फुल फॉर्म काय इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट is an integrated online sales marketing and service strategies that used to identify, attract and retain organizational customers. हे कशासाठी यूज केलं जातं तर आयडेंटिफाय अट्रॅक्ट अँड रिटेन द ऑर्गनायझेशनल कस्टमर्स. It describes improve and increase communication between an organization and clients by creating and enhancing customer interaction through innovative technologies. काय केलं की इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीचा यूज करून कस्टमर्सचा आणि ऑर्गनायझेशनचं प्रॉपर कम्युनिकेशन घडवून आणायचं काम कोण करतं ईसीआरएम. ईसीआरएम कस्टमर सॉफ्टवेअर प्रोव्हाइड्स प्रोफाइल्स अँड स्टोरीज ऑफ ईच इंटरॅक्शन द ऑर्गनायझेशन हॅज विथ इट्स customers, making it an important tool for all small and medium business. हे कोणासाठी आता ईसीआरएम कोण यूज करू शकतो तर मॉड मीडियम अँड स्मॉल बिझनेस सगळे यूज करू शकतात. सम फीचर्स ऑफ ईसीआरएम आर ईसीआरएमचे काही फीचर्स दिलेले आहेत. फर्स्ट फीचर काय आहे कस्टमर्स मॅनेजमेंट. Provide access to all customers information including inquiry status and correspondence. सगळे कस्टमर्स ते यूज करू शकतात मग त्याच्यामध्ये इन्क्वायरी स्टेटस अँड करस्पॉन्डन्स इन्क्लूड असतात. देन नॉलेज मॅनेजमेंट. A centralized knowledge base that handles and shares customers information. आता याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरची इन्फॉर्मेशन मिळते कस्टमर्सला हँडल कसं करायचं याचं नॉलेज मिळतं म्हणून याला म्हटलं नॉलेज मॅनेजमेंट. देन अकाउंट मॅनेजमेंट. ॲक्सेस टू कस्टमर इन्फॉर्मेशन अँड हिस्ट्री allowing sales teams and customer service teams are function efficiently. आता याचा इम्पॅक्ट काय होतो ॲक्सेस टू कस्टमर इन्फॉर्मेशन अँड हिस्ट्री. कस्टमरच्या इन्फॉर्मेशन आणि हिस्ट्री ॲक्सेस केली जाते याच्यामध्ये अलाविंग सेल्स टीम्स अँड कस्टमर सर्व्हिस. त्याच्यानंतर सेल्स टीम आणि कस्टमर सर्व्हिस टीम्स CRM यांच्यामध्ये काय केलं जातं यांना अलाव केलं जातं फंक्शन. आणि त्याच्याने काय होतं की कस्टमर्स वाढवले जातात. कस्टमर वाढवले की त्यांचा फायदा होतो अकाउंटिंगला. सो अकाउंट मॅनेजमेंट सुद्धा त्याच्यामुळे प्रॉपर होतं. देन केस मॅनेजमेंट. कॅप्चर इन्क्वायरीज escalates priorities cases and notifies management of unresolved issues. सो याच्यामध्ये केस मॅनेजमेंट होतं म्हणजे जे काही केसेस पेंडिंग आहेत काही कस्टमर्स नाराज आहेत कंपनीच्या प्रोडक्टला घेऊन काही सेल्स टीमला घेऊन नाराज आहेत. सो अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे या ठिकाणी सॉल्व्ह केले जातात. मग अशा प्रकारच्या केसेस जे आहेत ते मॅनेज केले जातात त्याच्यामध्ये म्हणून याला केस मॅनेजमेंट. त्याच्यानंतर येतं बॅकएंड इंटिग्रेशन. Blends with other systems such as billing, inventory and logistics through relevant customers contact points such as websites and call centers. काय म्हटलं बॅकएंड इंटिग्रेशन blends with other systems such as billing, inventory and logistics through relevant customer contact points such as websites and call centers.
सो कॉल सेंटर किंवा वेबसाईट थ्रू त्यांचे बिलिंग, इन्व्हेंटरी, लॉजिस्टिक या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. हे एक त्याचं फीचर आहे. देन रिपोर्टिंग अँड अनालायसिस, रिपोर्ट जनरेशन ऑन कस्टमर्स बिहेवियर अँड बिझनेस क्रायटेरिया. सो कस्टमरचे बिहेवियर कसे आहे त्याचे रिपोर्ट सुद्धा ECRM मध्ये जनरेट केले जातात. ओके, याच्यानंतर येतं इव्हॅल्युएशन ऑफ ECRM. इव्हॅल्युएशन ऑफ ECRM पाहण्याआधी तुमची थोडीशी इंटरॅक्ट करायचं आहे. आम्ही आवाज येतो माझा? Yes, sir. हॅलो, आम्ही आवाज येतोय? Yes, sir. ओके, तुम्हाला एक मिनिट हा. तुम्हाला IT च्या नोट्स अजून मिळालेल्या नसतील युनिट टेस्टच्या तयारीसाठी. सो युनिट टेस्टमध्ये तुम्हाला फर्स्ट युनिट पूर्ण आहे, सेकंड युनिट मधला फर्स्ट चॅप्टर आहे, असे तुम्हाला फर्स्ट युनिट टेस्ट असणार आहे. आणि तुमचे जे काही नोट्स आहेत ते मी आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आज रात्रीपर्यंत सेंड करतो तुम्हाला. ओके, तर तुम्हाला ते सगळे नोट्स मिळून जातील. आणखी युनिट टेस्ट विषयी कोणाला काही डाऊट आहे का? काही विचारायचं आहे? तनया, स्नेहा, रियान, अमेय. ओके, अमेय आवाज येत नाहीये तुझा. No doubt, sir. ओके ओके, ठीक आहे. आता इव्हॅल्युएशन ऑफ ECRM, इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप. The 1990s brought two new concepts that challenges the prevailing business landscape: deregulation and internet. These forces brought down the barriers of entry, resulting in an environment of intense competition. Store face competition from online startups, traditional brick and mortar banks for customers with online virtual banks. Airline tickets were increasingly purchased from the convenience of your home. The explosion of in information allows consumers to compare features and prices across multiple providers. Products become commodities and price could not be lowered further to ensure survival. Customer service became the only major differentiator in many cases. Customers received what they have always deserved: respect. The customers was now truly the king. Business customers, through always treated with more respect than individual customers, were more or less ignored in the early stages of the internet boom. The emphasis focus on expanding the customer as a regardless of positive cash flow, revenue, and margins. The demise of many dot coms brought an epiphany. Companies realized that they needed to focus on their enterprise customers. The advent of CRM application was the first big step towards providing better support of the strategic customer business customers. Although these solutions provide automated self-service to customers, they still treated all customers the same. Furthermore, the focus of this application is more on improving call centers productivity. Clearly, these applications and value and help many organizations execute these CRM initiatives. However, they are not effective in meeting the needs of organizations, strategies, enterprise customers. Each enterprise customers has its own needs and craves personalized support.
आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, 1990s पासून इंटरनेटचा यूज जो आहे तो जास्तीत जास्त वाढायला लागला. इंटरनेटचा यूज वाढायला लागला, त्याच्यानंतर काय झालं की प्रोडक्ट्स तुम्हाला हळूहळू सर्व्हिसेस ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या काय व्हायला लागल्या, इंटरनेटच्या यूजमुळे ऑनलाईन मिळायला लागला. आता ऑनलाईन मिळाल्यामुळे काय व्हायला लागलं की कस्टमर काय करू शकतो होता, कम्पॅरिझन करू शकतो होता. आता सपोज मार्केटमध्ये तुम्ही एखादा प्रोडक्ट घ्यायला गेलात खेळमध्ये, आता तो प्रोडक्ट तुम्हाला नाही मिळाला, सपोज तुम्हाला आवडला नाही, तर तुम्ही काय करताय की ऑनलाईनला सर्च करून ऑनलाईनवरून मागवताय, किंवा एखादा प्रोडक्ट तुम्हाला आवडला पण त्याची प्राइस तुम्हाला खूप हाय वाटली तर तुम्ही ऑनलाईनला चेक केले, तुम्हाला लो वाटले, तुम्ही ऑनलाईन. सो कस्टमर्सकडे काय झालं की खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल झाले. कस्टमर काय करायला लागला, कम्पेअर करू शकू लागला. त्याच्यामुळे या ठिकाणी काय झालं की मार्केटमध्ये कस्टमर जो आहे तो किंग बनला. कस्टमरला हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याच्यामुळे पूर्वीसारखं ट्रेडिशनल बिझनेस ब्रिक अँड मॉर्टरमध्ये ज्या पद्धतीने होतं की शॉपकीपर जे होते त्यांचा तो ॲटिट्यूड होता एक वेगळा, की त्यांना ज्यावेळेला माहिती होतं की आपल्याशिवाय इथे कुठे पर्याय नाहीये, त्यावेळेस त्यांच्याकडे भरपूर सारा ॲटिट्यूड आला होता आणि हवे तसे प्राइस लावते. आज कंपॅरिझन झाल्यामुळे प्रत्येक शॉपकीपरला त्याचे कस्टमर जपून ठेवणं गरजेचं आहे. आणि मग कस्टमर जपून ठेवण्यासाठी किंवा शी रिलेशन मेंटेन ठेवण्यासाठी यांना काय करावं लागतं की CRMची गरज लागते, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मेंटेन करण्यासाठी. म्हणून मग मोठमोठ्या कंपनीने काय केलं की याच्या थ्रू ऑनलाईन CRMचा यूज केला, ECRM. आणि ह्या ECRM थ्रू कस्टमरचे फीडबॅक जाणून घ्यायला मदत सुरुवात झाली, कस्टमर्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास सुरुवात झाली. आणि मग त्याच्यामुळे कस्टमर्सला एक प्लॅटफॉर्म तयार करून कस्टमरचं, त्याच्यामुळे काय झालं की कंपनीवरचं किंवा ऑर्गनायझेशनवरचा ट्रस्ट वाढायला मदत झाली. आता जसं की बघा तुम्ही, म्हणजे एखादा प्रोडक्ट तुम्हाला फेसबुकला दिसलं आणि तुम्हाला वाटलं की ते चीप आहे, चांगलं आहे आणि ते मागवावं आपण ऑनलाईन, तुम्ही मागवण्याचा प्रयत्न केलात, पण कुठेतरी एक हुरहुर राहते, भीती राहते की मागवलेलं प्रोडक्ट बरोबर येईल का, नाही आला तर मी कॉन्टॅक्ट कोणाशी करायचा, मग हा प्रॉब्लेम राहतो. मग त्याच्याऐवजी थोडं एक 10-12 रुपयाने ॲमेझॉनचं एखादं प्रोडक्ट महाग जरी असेल तरी तुम्ही ॲमेझॉन प्रिफर करता, कारण तुम्हाला माहिती आहे तिथून आलेलं प्रोडक्ट जर फॉल्टी निघालं तर मला पुन्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येतं. सो तुम्हाला थोडक्यात आफ्टर सेल सर्व्हिस तिथून मिळते, त्याच्यामुळे तुम्ही त्याला जास्त प्रिफर करता. त्यालाच म्हटलं जातं ECRM. त्याच्यानंतर येतं इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर्स रिलेशनशिप मॅनेजमेंट. The genesis of CRM, customer relationship management, lies in Salesforce automation tools. Companies like Siebels and Ventive, now part of a PeopleSoft, took the early lead by introducing tools to help the sales personnel become more efficient in tracking their customers. There were also a few problems tracking tools for help desk, such as Remedy, as companies focus more on customer relationship. Additional applications emerged in areas of customer support, field support, and marketing automations. Most CRM companies today are trying to address these four areas, usually by partnering with other companies. Most of ERP players are also expanding their solution to include CRM. There are a number of niche players focus only the certain piece of CRM, such as email management, Salesforce automation, technical support, marketing companies, among others. CRM is a business strategy designed to optimize profitability, revenue, and customer satisfaction. Gartner Group. Although there are quite few vendors providing CRM related products and services, there is still a lot of confusion around the concept of CRM. CRM is not just an application of technology that can throw at a customer satisfaction problem to make it go away. CRM essentially it is a strategy that involves application process, policies, business context, and people to enable companies to manage and increase profitability relationship with their customers and enterprise strategies. Customers expect top-notch treatment. They want the vendor to understand their needs. They want companies to build a strong relationship with them on a one-to-one basis. काय म्हटलंय की CRM म्हणजे काय, तर CRM म्हणजे थोडक्यात कॉम्पिटिशन. कारण जर तुम्ही जसं म्हटलं की दोन कंपनी सेम प्रोडक्ट
काढतायत, दोघांची क्वालिटी सुद्धा सेम आहे, दोघांची प्राइस सुद्धा सेम आहे. पण जर एक कंपनी आफ्टर सेल सर्व्हिस कस्टमर्सची पुन्हा पुन्हा कॉल करून त्यांचा फीडबॅक घेते, जर कस्टमर्स सोबतचं रिलेशन ते मेंटेन करते, कस्टमरला येणारे प्रॉब्लेम वेळच्या वेळी सॉल्व्ह करते, आणि दुसरी कंपनी आहे की एकदा प्रोडक्ट सेल केल्याच्यानंतर त्यांना कस्टमरशी पुन्हा इंटरॅक्ट करायची गरज वाटत नाही. सो अशा वेळेस जी कंपनी चांगल्या पद्धतीने कस्टमरचा फीडबॅक घेते, जी कंपनी कस्टमर्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देते, अशा कंपनीकडे काय होईल तर जास्तीत जास्त लोक अप्रोच होतील. आता इथे काय म्हटलं, CRM म्हणजे फक्त कस्टमर सोबत रिलेशन मेंटेन करणं नव्हे. तर CRM मध्ये काय काय येतं, तर CRM मध्ये तुमची पॉलिसी ठरते, तुमचे कस्टमरचे रिलेशन ठरतात, तुमच्या कंपनीचा रेव्हेन्यू जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, आणि जास्त कस्टमर्सला एक हॅबिट लावण्याचा प्रयत्न केला जातो की तुमच्या प्रोडक्टचा, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत CRM मध्ये इन्क्लूड होतात. देन करंट CRM अँड ई सपोर्ट एन्व्हायरमेंट. There are currently over 200 CRM software vendor and the number continues to grow. Although there are various types of application included in CRM suites, are described earlier, the core application within the CRM landscape that truly builds customer relationship in the customer service application. Other pieces, through useful, are focused on helping the vendors rather than the customers. Many of these applications were initially focused on providing an environment to improve the productivity of call centers. In addition, some of these applications integrated message queuing functionality to provide a common environment for all channels. So, whether the customers was trying to reach the call centers by making a call via email, by fax, or through the websites, their query is prioritized and channeled through the same mechanism. Most customer service applications now provide web-based self-service features for companies to offer their customers. Customers can look up their basic information like billing, order status, uh, etc. by logging in the vendor's websites. While this solution works for a B2C model, for enterprise customer with hundreds of users and hundreds of products to support, this MT does not work. Simply does not work. Enterprise customer demand personalized support in order to access their information quickly and easily. In the era of information grid, they want specific and relevant information. Companies are trying to manage relationship with their customers, partners, and suppliers in a personalized and automated manner. True responsibility personalization is not easy as each customer has its own needs and requirements. The issues is further complicated by the fact that आता याच्यामध्ये काय म्हटलंय, करंट CRM ई सपोर्ट एन्व्हायरमेंट. आता CRMचे टोटल आतापर्यंत करंटली किती म्हटलंय ते 200 CRM सॉफ्टवेअर जे आहेत ते वेंडर्स वापरायला सुरुवात केलेली आहे. सो या CRM सॉफ्टवेअर थ्रू तुम्ही 1 to 1 कस्टमरशी कॉन्टॅक्ट करू शकता. मग कस्टमरशी कॉन्टॅक्ट तुम्ही कॉल सेंटर थ्रू करू शकता. मग कॉल सेंटर किंवा कॉल सेंटरमध्ये प्रोडक्टिव्हिटी डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला हे सॉफ्टवेअरची यूज होतो. आता कॉल सेंटर कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर कॉल सेंटरमध्ये फोन कॉलिंग केलं जातं, कॉल सेंटरमध्ये ईमेलिंग सुद्धा केलं जातं, किंवा अजून काय म्हटलेलं आहे, फॅक्स थ्रू केलं जातं. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करता की कस्टमरशी इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. देन नंतर म्हणतात बिझनेस बेनिफिट्स ऑफ ECRM. Implementation of ECRM system enables an organization to streamline
processes to streamline process and provide sales. Marketing and service personnel with better, more complete customer information. The result is that ECRM allows organization to build more profitable customer relationship and decrease ऑपरेटिंग कॉस्ट ई सी आर एमचा मोटिव्ह काय म्हटलं तरी की ई सी आर एममुळे काय होतं तर प्रॉफिटेबिलिटी कस्टमर रिलेशनशिप वाढतं आणि डिक्रीज ऑपरेटिंग कॉस्ट आणि ऑपरेटिंग कॉस्ट कमी होते त्याच्यामुळे डायरेक्ट बेनिफिट्स ऑफ ई सी आर एम सिस्टम इन्क्लूड्स ई सी आर एमचे काही डायरेक्ट बेनिफिट्स दिलेले आहेत त्याच्यामधला फर्स्ट आहे सर्व्हिस लेवल इम्प्रूव्हमेंट्स using an integrated database to deliver consistent and improved customer responses. Then second, revenue growth, decrease cost by focusing on retaining customers and using interactive service tools to sell additional products. Third, productivity, consistent sales and service procedures to create efficient work process. And fourth one, customer satisfaction, automation, customer tracking and detection with ensure inquiries are met and issues are managed. This will improve the customer's overall experience in dealing with the organization. And fifth one, automation. So असे त्याचे 5 बेनिफिट्स आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट आहे सर्व्हिस लेवल इम्प्रूव्हमेंट, सेकंड आहे रेव्हेन्यू ग्रोथ, थर्ड आहे प्रोडक्टिव्हिटी, फोर्थ वन आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन, फिफ्थ वन आहे ऑटोमेशन. त्याच्यानंतर ECRM software helps automated कॅम्पेन्स इन्क्लुडिंग मग ECRM सॉफ्टवेअरमध्ये ऑटोमॅटिक कॅम्पेनिंग कोणकोणत्या इन्क्लूड केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आहे टेलिमार्केटिंग, टेलिसेल्स, डायरेक्ट मेल, देन लीड ट्रॅकिंग अँड रिस्पॉन्स, opportunity management, then codes and order configuration. Then across every sector and industry, effective CRM is a strategic imperative for corporate growth and survival. Sales organization can shorten the sales cycle and increase key sales performance metrics such as revenue per sales representative, average order size and revenue per customer. काय म्हटलंय सेल्स ऑर्गनायझेशन कॅन शॉर्टन द सेल सायकल अँड इन्क्रीज की सेल्स. त्याच्यामुळे सेल्स सायकल जे आहे ते काय केलं कमी केलं जातं आणि इन्क्रीज की सेल्सचे काही महत्वाचे सेल्सचे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते इन्क्रीज केले जातात. परफॉर्मन्स मॅट्रिक्स मग त्याच्यामध्ये परफॉर्म मॅट्रिक्स सच रिव्हेन्यू पर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. आता की सेल्स कोणकोणते आहेत बघा परफॉर्मन्स मॅट्रिक्स सच रिव्हेन्यू पर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, अवरेज ऑर्डर साईज अँड रिव्हेन्यू पर कस्टमर्स. Then we marketing organization can increase campaign response rates and marketing driver revenue while simultaneously decreasing lead generation and customer acquisition cost. Then customer service organization can increase service agent productivity and customer retention while decreasing service cost, response times and request resolution times. का म्हटलं याच्यामध्ये सर्व्हिस कॉस्ट डिक्रीज केली जाते, रिस्पॉन्स टाइम जो आहे तो वाढतो आणि रिक्वेस्ट रिझोल्युशन टाइम जो आहे तो कमी केला जातो. ओके. देन वर्किंग ऑफ CRM. आता CRM मध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं तर इन टुडेज वर्ल्ड कस्टमर्स इंटरॅक्ट विथ अन ऑर्गनायझेशन व्हाया मल्टिपल कम्युनिकेशन चॅनल्स. द वर्ल्ड वाईड वेब WWW कॉल सेंटर्स. मग कोणकोणत्या मल्टिपल कम्युनिकेशन चॅनल कोणकोणते कम्युनिकेशन चॅनल यूज केले जातात सध्या ECRM साठी तो एक WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब, कॉल सेंटर्स, फील्ड सेल्स पीपल, डीलर्स अँड पार्टनर्स नेटवर्क. Many organizations also have multiple lines of business that interact with same customers. ECRM system enables customers to business with the organization the way the customers wants, anytime, via any channel, in any language or currency. And to make customers काय म्हटलंय ECRM system enables customer to do business with organization the way the customers want. कस्टमरला जो मार्ग पाहिजे त्या जो वे पाहिजे त्या वेने ECRM काय करते त्यांना सिस्टम कस्टमर बिझनेस विथ द ऑर्गनायझेशन
वे क्रिएट करून देते. मग त्याच्यामध्ये काय काय एनी टाईम कोणत्याही वेळेस फाय एनी चॅनल कोणत्याही चॅनलनी इन एनी लँग्वेज कोणत्याही लँग्वेजमध्ये आणि कोणत्याही करन्सीमध्ये अँड टू मेक कस्टमर्स फील दॅट दे आर डिलिंग विथ अ सिंगल unified sorry unified organization that recognize them every step of the way. The ECRM system does this the creating a central repository for customer records and providing a portal on each employee's computer systems allowing access to customer information by any member of the organization at any time. Through this system, ECRM gives you the ability to know more about customers. Currently, ECRM gives you the ability to know more about customers, product and performance result using real-time information across your business. The implementation of ECRM system. ECRM system implement कशी केली जाते? First one, when approaching the development and implementation of ECRM, there are important consideration to keep the mind. आता इम्प्लिमेंट करताना काही कन्सिडरेशन आहेत इम्पॉर्टंट ते तुमच्या डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. त्यातला फर्स्ट वन आहे डिफाईन कस्टमर रिलेशनशिप. जनरेट अ लिस्ट की एस्पेक्ट ऑफ युअर कस्टमर रिलेशनशिप अँड द इम्पॉर्टन्स ऑफ दिस रिलेशनशिप टू युअर बिझनेस. तुमच्या कस्टमरशी कोणकोणत्या पद्धतीने रिलेशनशिप मेंटेन करणं गरजेचं आहे आणि का करणं गरजेचं आहे, काय इम्पॉर्टंट आहे ते आधी डिफाईन केलं पाहिजे. देन डेव्हलप अ प्लॅन, क्रिएट अ ब्रॉड रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोग्राम दॅट कॅन बी कस्टमाइज टू स्मॉलर कस्टमर सेगमेंट्स. अ सुटेबल सॉफ्टवेअर सोल्युशन विल हेल्प डिलिव्हर दिस गोल्स. त्याच्यानंतर तुमचा प्लॅन तुम्हाला डेव्हलप केला पाहिजे. क्रिएट अ ब्रॉड रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोग्राम दॅट कॅन बी कस्टमाइज स्मॉलर कस्टमर सेगमेंट्स. तर छोटे छोटे कस्टमरचे सेगमेंट्स आहेत ते सगळे काय केले पाहिजे तुम्हाला त्याच्यात ग्राह्य धरले पाहिजे. ते सुटेबल सॉफ्टवेअर सोल्युशन त्यात ह्याच्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर सोल्युशन गरजेचं आहे जे तुमचे गोल्स हेल्प टू डिलिव्हर दिस गोल्स तुमचे गोल्स अचीव करू शकतो ते सॉफ्टवेअर तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. Then next one is the focus on customers. The focus should be on the customers, not the technology. Any technology should have specific benefits in making customers' lives easier by improving support, lowering their administrative cost, or giving them reasons to shift more business to your company. काय म्हटलं द फोकस शुड बी ऑन द कस्टमर्स. याच्यामध्ये तुमच्या कस्टमरवरती फोकस करता आला पाहिजे, नॉट द टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीवरती नसून तुमच्या कस्टमरवरती फोकस करणं गरजेचं आहे. एनी टेक्नॉलॉजी शुड हॅव स्पेसिफिक बेनिफिट्स टू मेकिंग कस्टमर्स लाईव्ह इझियर टू इम्प्रूव्ह सपोर्ट्स. कस्टमरला जास्तीत जास्त त्यांचा सपोर्ट कसा इम्प्रूव्ह करता येईल. सो थोडक्यात याच्यामध्ये तुम्हाला कस्टमर फोकस करणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट आहे सेव्ह मनी. Focus on aspect of your business that can contribute to the bottom line, whether it is through cutting cost or increasing revenue. Every capability implementation should have a direct measurable impact on the bottom line. सो तुमच्या याच्यात जास्तीत जास्त पैसे कसे सेव्ह करता मनी कसं सेव्ह करता येईल हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. देन सर्व्हिस अँड सपोर्ट. बाय tracking and measuring the dimension of the relationship, organization can identify their strengths and weaknesses in the relationship management program and continually fine tuning based on the outgoing feedback from customers. सो तुम्हाला कोणकोणते तुमचे विकनेसेस आहेत ऑर्गनायझेशनचे ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. त्यानुसार तुम्हाला कंपनीला कस्टमरला सपोर्ट देणं गरजेचं आहे. देन ओके. सो हे तुमचे 5 जे आहेत ते तुमचे काही इम्पॉर्टंट कन्सिडरेशन आहेत. सो तुमचं इम्प्लिमेंटेशन करताना CRM या 5 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. इथे आपण थांबूया. तुम्हाला मी नोट्स आज संध्याकाळपर्यंत पाठवून देईल.